हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम. ओम श्री कुलदेवताय नम. ओम श्री गुरुदेवताय नम. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 23 मार्च 2025, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी अयन उत्तर, ऋतू वसंत, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे. उद्या पहाटे 5:39 दशमी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो आजचे पूर्वाषाढ नक्षत्र आहे. उद्या पहाटे 4:18 उत्तराषाढ नक्षत्राला सुरुवात होईल मित्रांनो. योग मित्रांनो वरियान योग आहे. सायंकाळी 5:58 परी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतील करण आहे. सायंकाळी 5:37 गरज करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5:39 वनिश करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6:41 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:49 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षात, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो राज प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1946 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षे भानु आसले पूर्वाषाढ नक्षत्रे वरियान योगे तैतिलकरण युक्ताय नवमी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मिकड़प्पा मोहपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी 5:37 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 24, 25 आणि 26. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाहीत. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 24 आणि 26. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 26. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 24 आणि 26. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागातही पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता या मासात नाहीत. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 26. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 26 आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 26. भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त या मासामध्ये आता नाहीत मित्रांनो. मित्रांनो, प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा. मंदिरात करा किंवा घरी करा मित्रांनो. घरी करणार असाल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत, ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे मित्रांनो. महत्वाचे म्हणजे आपल्याला या मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे जरुरी असते मित्रांनो दुसऱ्या दिवसापासून.
अन्यथा अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मंदिरामध्ये असे होत नाही मित्रांनो, कारण तेथील पुजारी जो असतो हा सकाळ संध्याकाळ दुपार विधिवत अभिषेकयुक्त पूजा अर्चा करतो. त्यामुळे आपल्याला तेथील मूर्ती ही जागृत राहून आपल्याला ती आशीर्वाद देते मित्रांनो. आपल्या मनोकामना बऱ्याच अंशी पूर्ण करते मित्रांनो. आपल्याला प्रसन्नता वाटते मंदिरात गेल्यानंतर, जे घरी आल्यानंतर देवघरामध्ये बसल्यानंतर वाटत नाही मित्रांनो. त्याचे कारण महत्वाचे हेच आहे मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्ध दिन नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये मित्रांनो नवमी श्राद्ध कर्म आहे. आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे मित्रांनो. आणि विधिवत करायचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा मित्रांनो. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, उद्या पहाटे 5:39 घबाड योगाला सुरुवात होत आहे. हा अत्यंत शुभ योग आहे मित्रांनो. याचा अनुभव आपण घेऊ शकता मित्र. या वेळेनंतर जे काही आपण काम कराल त्याचे दुप्पट तिप्पट फायदे आपल्याला होऊ शकतात मित्रांनो. आग्नेय पृथ्वीवर उद्या पहाटे 5:39 हजर आहे मित्रांनो. त्याआधी नाही मित्रांनो. तेव्हा आपल्याला काही होम यज्ञ या कर्मकांड करायचे असेल तर आपण या वेळेनंतर करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, म्हणजे आपल्याला दोष लागणार नाही मित्रांनो. आणि जे रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो. राहुकाळ मित्रांनो सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो, होऊ देत नाही मित्रांनो. तेव्हा आपल्याला सावधानतेने वागून आपल्याला जी आपली महत्वाची जी कामे आहेत ती या वेळेमध्ये आपल्याला करायची नाही. ती इतर वेळेमध्ये पूर्ण करा, जेणेकरून आपल्याला त्यास यश प्राप्त करता येईल. प्रमुख गोचर अस्तंगत ग्रहामध्ये 27 फेब्रुवारीपासून शनी अस्तंगत झालेला आहे मित्रांनो. अर्थात तो सूर्याजवळ असल्यामुळे त्याचे तेजहीन झालेले आहे, निर्बल झालेला आहे, दुर्बल झालेला आहे. तेव्हा असा शनी जो आहे किंवा कुठलाही ग्रह सूर्याजवळ असताना तो आपल्याला फळ देण्याच्या पात्रतेचा राहत नाही मित्रांनो. तेव्हा आपल्याला शनी संबंधी काही पूजा अर्चा करायची असेल तर आपण नक्कीच पंडिताच्या माध्यमातून विचार विमर्श करूनच ते करावे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम. शिवशंभो महादेव.